तर मग मालिकेच्या आजचा भाग हा खूपच जास्त रंजक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो, अर्जुनला झोप लागत नव्हती. अर्जुन सतत सायलीच्या बोलण्याचा विचार करत होता. म्हणजे सायलीने जे काही सांगितलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी आता त्याच्या डोळ्यासमोर आठवत होत्या. आणि मग सायली आपल्याला सोडून गेली तर आपलं काय होईल या भीतीनं त्याला रात्रीची झोपही लागत नव्हती. आणि त्यामुळे तो विचार करत तसाच बसलेला होता. तेच आता त्याला झोप लागत नसताना सायलीच्या लक्षात येतं की त्याला झोप लागलेली नाही आहे. सायली आता उठते आणि अर्जुनला म्हणत असते की काय झालं आहे तुम्हाला. सायलीला असं वाटतं की अर्जुनला अस्मिताचं टेन्शन आलेलं आहे, पण अर्जुनला अस्मिताचं टेन्शन आलेलं नव्हतं. तर अर्जुनला आलेलं होतं टेन्शन ते म्हणजे सायलीचं. पण आता तो काही बोलू शकत नसतो ना. सायली मात्र त्याला म्हणत असते की मला कळतंय तुमची अवस्था कशी झाली आहे ती. तुम्हाला अस्मिताताईंचं टेन्शन आलेलं आहे मला कळतंय, पण नका काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. थोडा वेळ द्या, मग सगळं होईल नीट. असंही आता ती त्याला बोलत असते आणि त्याला म्हणत असते की उगाच जागरण करू नका चला. आणि असं बोलून ती आता त्याला झोपवायचा प्रयत्न करत असते. त्याला म्हणत असते की रात्र झाली, उशीर झालाय, असं करू नका, चला झोपा, असंही आता म्हटलं जातं. आणि असं बोलून ती आता त्याला झोपायला सांगते आणि स्वतः त्याच्या डोक्यावर मायेनं हात फिरवत असते, जेणेकरून आता त्याला कुठेही जाग वगैरे यायला नको असंच आता तिला वाटत असतं. तर दुसरीकडे आता ती सकाळी उठून बघते तर अजूनही अर्जुन जो आहे त्याला नीट झोप लागलेली नसते ना, म्हणूनच तो आता खाली जाऊन अक्षरशः झोपलेला असतो आणि तो बेडवर नीट झोपलेला सुद्धा नसतो. म्हणूनच आता सायली चकित होते सकाळी उठल्या उठल्या आणि सायली म्हणत असते की काय झालंय तुम्हाला, अहो तुम्ही इथेच कसे काय झोपलात. त्यावर अर्जुन म्हणतो रात्री कधी झोप लागली इथे कळलंच नाही, विचार करता करता, असंही आता तो म्हणत असतो. त्यानंतर सायली म्हणते बरं ठीक आहे, पण आता उठा. आणि त्यानंतर आता ती त्याला बेडवर जाऊन झोपायला सांगत असते. कारण रात्रभर तो जर खाली झोपला असेल तर त्याची पाठ अवघडली असेल असंच तिला वाटत असतं आणि म्हणूनच ती त्याला उठून वर झोपायला सांगत असते. पण नंतर अर्जुनला झोप लागत नसते. अर्जुनला आता नेहमीप्रमाणे कामाला जायचं असतं, कारण वंदना जाधवचा शोध घ्यायचा असतो आणि त्यासाठी त्याची धडपड सुरू असते. सायलीलाही तो सांगत असतो की चला ना तुम्ही माझ्यासोबत, पण सायली म्हणत असते की सॉरी पण मला यायला जमणार नाही. त्याचं कारण हेच आहे की जर मी आले तर प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण तुम्हाला माहिती आहे की घरात वातावरण कसं आहे ते. आणि जेव्हापासून सचिन आलाय ना तेव्हापासून मला अस्मिताताईला आणि बाळाला त्यांच्यावर सोडून जावंसं वाटत नाही आणि म्हणूनच सॉरी. तेवढ्यातच अर्जुनला चैतन्याचा कॉल आलेला असतो. तर चैतन्य आता अर्जुनला सांगत असतो की तू येणार आहेस ना. मग आता अर्जुन म्हणतो की हो ना मी येणार आहे ना. आता अर्जुनची चिडचिड होत असते, एक तर रात्रभर झोप झालेली नाही आहे, त्यातच हे सगळं काही बोलणं, त्यामुळे तो चैतन्यावर सुद्धा चिडचिड करत असतो. दुसरीकडे आता कल्पनाने मसाजसाठी म्हणजेच बाळाचं मसाज करायला एक बाई सांगितलेली असते प्रतिमाला. तर प्रतिमाने ती बाई शोधलेली असते. म्हणून प्रतिमा म्हणत असते की अगं माझ्या इथे बाजूला एक बाई येते कामाला, तिची मुलगी आहे शैला. खरं तर त्या बाईला मालिश खूप चांगलं करता येतं, पण तिचं शैलाचं जरा काम होतं आपल्या तन्वीकडे. मग काय काम काढलं आहे तिने. मग आता खरं तर तन्वी जसं फॅशन डिझायनिंग करते ना तसं तिलाही करायचं आहे. मग मी विचार केला, तन्वीने कोर्स केला आहे. मग ती म्हणाले की मला जरा माहिती हवी आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, तू आता जातेच आहेस तिकडे तर तिच्याकडनं माहिती घे आणि तिची आई येईल तुझ्याकडे मसाजला. मग ओके आहे ना सगळं काही, असं देखील प्रतिमा आता विचारत असते. त्यावर कल्पना म्हणते की बरं झालं बाई तू मला सगळं काही शोधून दिलंच नाही, तर मला टेन्शन आलं होतं बाळाच्या मसाजसाठी कुठून बाई शोधायची. असंही कल्पना आता प्रतिमाला बोलत असते. प्रतिमा म्हणते त्यात काय एवढं. त्यानंतर कल्पना म्हणते की ठीक आहे, मी बोलून घेईन तन्वीशी, तिला जे काही आहे ते नीट समजव म्हणून सांगेन. मग आता प्रतिमा आणि कल्पना यांचं जे बोलणं असतं ते सुरू असतं, कारण त्यांच्या नेहमीप्रमाणे गप्पा सुरू असतात. पण प्रतिमाला असंच वाटत असतं की कल्पनाने आपल्याला ह्या मदत करायला हवी, कारण तिला असं वाटत असतं की तन्वी माहिती आहे ना तन्वीचा स्वभाव कसा आहे. परत समोरचा माणूस आलाय आणि त्याचा अपमान करायचं हे तर तिचा बरोबर माहिती असतं. म्हणूनच ती समजवत असते की तू तेवढं मॅनेज कर. तर दुसरीकडे आता सायली बाळाला घेऊन बसलेली असते, बाळाला खेळवत असते आणि त्यातच अर्जुन आता निघालेला असतो. अर्जुन जसा निघतो तसं प्रिया अर्जुनला थांबवायला येते आणि अर्जुनला म्हणत असते की आज तुला बाहेर जाणं गरजेचंच आहे का. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की आता माझ्या बाहेर जाण्यावर सुद्धा काही तुला प्रॉब्लेम आहे. मला तर वाटत नाही की तुला काही प्रॉब्लेम असेल, काय झालेलं आहे. मग तो सांगत असतो
तेव्हाच आता ती म्हणते की प्रॉब्लेम असं नाही रे, म्हणजे ना बघ ना अस्मिताताईंचा मूड ठीक नाही आहे म्हणून मी अश्विनलासुद्धा सांगत होते घरात थांब, पण त्याचं इमर्जन्सी होती म्हणून त्याला जावं लागलं. तूही घरातून कामं करू शकतोस ना, असंही आता ती त्याला म्हणत असते. पण त्यावर आता तिला अर्जुन म्हणत असतो की माझ्या काही मीटिंग्स आहेत लाईनअप ठेवलेल्या, त्या तर मला कराव्याच लागतील आणि त्यामुळे मला घराच्या बाहेर पडावं लागेल. आणि असं बोलून तो आता घराच्या बाहेर पडतो. इथे प्रियाला दुसरंच टेन्शन आलेलं असतं आणि म्हणूनच प्रिया त्याबद्दल जरा वाट काढायचा प्रयत्न करत असते. पण दुसरीकडे मात्र आता जी सायली असते ना, ती मात्र प्रियाला चांगलाच टोमणा देते आणि म्हणत असते की काय चाललंय प्रिया तुझं, मला कळतंय तुझं, पण आता घरातल्या कामाकडे लक्ष दे, तुला जे हवं आहे ना ते काही साध्य होणार नाही आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन आता प्रिया किचनमध्ये जाऊन काम करत असते. पण तिची चिडचिड ही खूप जास्त होत असते. तिची एवढी चिडचिड होत असते ना की तिलाही कळत नसतं. तेव्हाच ती आता डबा मागत असते. मग तिला आता विचारलं जातं की कसला डबा तुला हवा आहे. त्यावरती सुमनकडे मुद्दामून रागराग करत असते. तर सुमनला ती सांगत असते की जा मला डब्बा दे. आणि तो डब्बा म्हणजे असतो तो म्हणजे तिला हवा असतो तांदळाचा. तांदूळ वगैरे नीट वगैरे करत उभी असते ती आणि तिचं लक्ष ना समोर असलेल्या आता ह्या सायलीकडे असतं. कारण तिला असं वाटत असतं की सायलीला किती आराम आहे ना, म्हणजे सायली बाकी काही काम करत नाही आहे, फक्त इकडे तिकडे बघते आहे आणि ते बाळ सांभाळते, हिला किती बरं आहे आणि मी इथे काम करत बसले घरातली. मग आता ती स्वतःहूनच जाते आणि सायलीकडे जाऊन म्हणत असते की अगं एक ना सायली, मला ना थोडं जेवणाचं डिफिकल्ट वाटते, जरा जेवण तू हँडल करतेस का, बाळाला सांभाळायचं ना मी बघते, असंही ती आता म्हणत असते. त्यावर सायली म्हणते खरं तर घरची जबाबदारी तुलाच घ्यायची होती ना, म्हणूनच तर घरची जबाबदारी तुला दिलेली आहे, मग आता काय झालं, घे ना घरची जबाबदारी, असंही तिला आता म्हटलं जातं. त्यावर ती म्हणते की हो तुझं बरोबर आहे, घरची जबाबदारी मला घ्यायला हवी तेही कळतं आहे, पण आता ना थोडं असं मला वाटतं आहे की मी ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकते, त्यामुळे मला ना जरा बाळ सांभाळायला दे, बाकी तू किचनमधलं हँडल कर, असं सांगितलं जातं. आणि मग तो किचनमधलं हँडल करायला तिला दिलं जातं. मग सायली ही आता ते बाळ जे आहे ते लगेच त्या प्रियाच्या हातामध्ये देते, कारण तिलाही माहिती असतं की प्रिया काही बाळ वगैरे सांभाळू शकणार नाही आहे आणि म्हणूनच तिची आता मुद्दामून तिला मजा घ्यायची असते. मग प्रिया जी आहे ती बाळ सांभाळत असते, तिच्याने काय बाळ सांभाळायलाही नीट जात नसतं, म्हणजेच ते बाळ ना जोरजोरात रडत असतं. आणि जेव्हा ते बाळ रडू लागतं ना, तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते प्रियाला, अगं ते बाळ चांगलं झोपलं होतं आणि तुला नीट त्याला घेताही येत नाही का, तुला मी म्हटलं होतं ना. त्यावर आता प्रिया म्हणते की बघ नाही, शांतच राहत नाही. मग सायली म्हणते तुलाच ते काम सोपं वाटत होतंस ना, म्हणून तू बाळाला घेतलंस, मला काही कळत नाही का, सांभाळ आता बाळाला. आणि तेवढ्यातच ना बाळाने सुसू केलेली असते. बाळाने सुसू केल्यामुळे आता प्रियाची सगळी साडी भिजलेली असते आणि तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि कल्पना विचारते की काय झालं आहे गं तन्वी. तेव्हा आता ती सांगू लागते की बाळाने सुसू केली आहे, त्यामुळे ना मला पटकन जाऊन आहे ना कपडे बदलावे लागणार आहेत. काय कपडे बदलायचे आहेत पटकन जाऊन, त्याची काय गरज आहे, काहीच गरज नाही. बाळाने सुसू केली म्हणजे त्याचा वास येतो असं नाहीच ना, मग असा कशाला विचार करतेस, थांब. आणि असं बोलूनच ना थांबवलं जात असतं. आणि जेव्हा थांबवलं जातं ना, तेव्हा मात्र आता इकडे प्रिया बाळाला घेऊन तशीच उभी असते. प्रियाला सांगितलं जातं, सायली म्हणते की तूच आता हे सगळं हँडल करायचं ठरवलं होतंस ना, मग आता तूच करायचं आहेस हे सगळं हँडल, आम्ही काही ऐकणार नाही आहे, जा पटकन त्या बाळाचे सगळं काढ, कारण तू ही जबाबदारी घेतली होतीस, म्हणजे पुढची जबाबदारीसुद्धा तुलाच घ्यावी लागणार आहे, पटकन सगळं काही आवरून घे, बाळाचं लंगोट काढ, हे देखील आता सांगितलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात, तेव्हा मात्र आता इकडे असणारी जी सायली आहे ती प्रियाची मजा बघतच असते. तर प्रिया जी आहे ती मात्र आता हळूच का होईना ते लंगोट बाजूला करायचा प्रयत्न करत असते. प्रियाच्याने ते जमत नसतं, पण प्रियाला या सगळ्या गोष्टी आता कराव्या लागणारच असतात. त्यामुळे प्रिया आता हळूहळू का होईना ते लंगोट काढायचा प्रयत्न करत असते. ते लंगोट तर तिच्याकडनं काढून होतं. मग त्यानंतर आता ती म्हणत असते की माझ्याच्याने ना हे बाळ काही सांभाळलं जाणार नाही आहे, सो प्लीज तुम्ही मला जरा समजून घ्या. मग आता ती म्हणते की मी पटकन आहे ना साडी बदलून येते, सायली या बाळाचं पुढचं बघ काय ते, मला नाही वाटत ह्याला मी सांभाळू शकेन. आता एवढ्या लवकरच तिनं हार मानलेली असते ना, त्यामुळे आता काहीच होऊ शकत नसतं. तर दुसरीकडे सायलीनेच त्या बाळाला हातात घेतलेलं असतं. तर प्रिया तिथे उभी असते. तेवढ्यातच ती शैला तिथे येते आणि
शैला तिथे आल्यानंतर आता मात्र सायली तिथेच बसलेली असते आणि मग मसाजला तुझी आईच येणार आहे ना असं देखील कल्पना म्हणते. तुला प्रतिमानेच पाठवलं आहे ना? त्यावर शैला म्हणते की हो हो, मला प्रतिमा आत्यानेच पाठवलं आहे. थोडं जरा बोलायचं होतं. माझी आई ना मसाज तर खूप छान करते, ती बाळासाठी मालिश करायला येणारच आहे असंही आता सांगितलं जातं. पण दुसरीकडे मात्र आता ती म्हणत असते की मला ना जरा काम होतं. इकडनं प्रिया जी आहे ती साडी बदली करण्यासाठी जात असते, पण प्रियाला आता कल्पना थांबवते आणि ती म्हणत असते की अगं ही तर तुलाच भेटायला आली आहे, जरा थांब. आणि मग काय मला भेटायला, माझ्याकडे काय काम, आणि मी तर हिला ओळखतही नाही असंही आता म्हटलं जात असतं. अगं तू तिला ओळखत नाहीस, पण ती तुला ओळखते. तिचं जरा फॅशन डिझायनिंगचं काम आहे. तिला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, कोणतं कॉलेज परफेक्ट आहे ना हे विचारण्यासाठीच ती इथपर्यंत आलेली आहे असंही आता ती म्हणत असते. मग त्यावर मात्र आता सायली म्हणत असते की आत्ता खरी मजा येणार आहे. आता तिला माहिती असतं की ही काय काय उत्तर देतात ही बघायची असतात. तर इकडे दुसरीकडे वंदना जाधव जो ऑफिसमध्ये काम करायची ना पनवेल महानगरपालिकेमध्ये, तिथे आता अर्जुन आणि त्याचसोबत चैतन्य केलेले असतात आणि सगळ्याची माहिती गोळा करण्याचं काम ते दोघंही जण करत असतात. वेळेला वंदना जाधवबद्दल इन्फॉर्मेशन ते काढत असतात. तर वंदना जाधवची इन्फॉर्मेशन काढत असताना त्यांना कळतं की वंदना काही आता इथे काम करत नाही आहे, कारण वंदना खूप वर्षांपूर्वी काम करायची, पण आता वंदनाने ते काम सोडलेलं आहे हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसत असतं. त्यावर तुमचं एवढं वंदनाकडे काय काम होतं इमर्जन्सीमध्ये, पण तुम्हाला तिचा काही ॲड्रेस वगैरे माहिती आहे का, किंवा ती कुठे काम करते याबद्दल काही माहिती आहे का, ही सुद्धा इन्क्वायरी केली जात असते. पण आता तिथे असणारे जे कर्मचारी असतात ना ते म्हणत असतात की नाही, पण आम्हाला अशी माहिती देता येणार नाही, आणि मुळात आहे ना खरं तर त्यांचे ते पुढे काय कुठे गेले आहेत ते मुळात आम्हाला माहीतही नाही आहे, त्यामुळे सॉरी असंही आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे आता इकडे शैला आलेली असते ना, तिला प्रियाकडनं सगळी माहिती हवी असते. म्हणजेच प्रियाकडनं तिला जाणून घ्यायचं असतं की तिने कोणत्या कॉलेजमधनं हे फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे. मग ती HS कॉलेज असं सांगू लागते. HS कॉलेज का, ते तर खूप मोठं कॉलेज आहे असं शैला म्हणते. हो हो, ते खूप मोठं कॉलेज आहे. खरं तर तिथे माझं ॲडमिशन ना बऱ्याच मुश्किलीने झालं होतं असंही खोटं आता ती सांगत असते. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी ती सांगत असते ना तेव्हा मात्र शैला तिच्याकडं अजून इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न करत असते, कारण शैलाला माहिती असतं ना बरंच या फॅशन डिझायनिंगबद्दल, आणि म्हणूनच ती विचार करत असते की नक्कीच ना ह्या प्रियाने एवढा कोर्स केला आहे म्हणजे प्रियाला माहिती असेल. मग ती विचारत असते की तू कशामध्ये केला, थ्रेडवर्क असं वगैरे काही ना काही विचारत असते. म्हणजे ज्या काही फॅशन डिझायनिंगच्या जे काही कोर्सेस आहेत त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती ती विचारत असते. पण प्रियाला कुठे माहिती असतं. प्रिया म्हणत असते की मी पार्टीवेअरमध्ये केलेलं आहे. मग पार्टीवेअर हे ऐकूनच थोडं चकित व्हायला झालेलं असतं, पण आता काय करणार, शांत राहूनच आता त्यांना गप्प बसावं लागत असतं. पण इकडे मात्र प्रिया म्हणत असते की अगं माझ्याकडनं तू एवढी इन्फॉर्मेशन घेतेस, तुला काही माझ्याकडनं शिकून घ्यायचे का, कॉलेजला जायचं नाही आहे का, उगाच आता प्रिया हे सगळं काही बोलत असते. आणि त्याच वेळेला एक काम कर, तू कॉलेजमध्ये जा, ॲडमिशन घे, बऱ्याच गोष्टी तुला कळतील, आणि जर काही अडलं ना तर तू मला विचार, मी आहेच तुला सांगायला असंही आता खोटं प्रिया का होईना बोलत असते. कारण प्रियाला माहिती आहे की या पॉईंटला आपल्याला हेच असं खोटं बोलावं लागणार आहे, कारण तिच्याकडे ऑप्शन नाही उरलेला आहे. कारण जर आता ह्या मुलीने अजून माहिती गोळा करायचा प्रयत्न केला तर ते काही आता तिला जमणार नव्हतं, आणि त्यामुळेच ना तिची पंचायत झालेली होती. पण दुसरीकडे सायलीला संशय आलेला होता प्रियाकडे बघून, पण प्रिया जी आहे ती उत्तर कॉन्फिडन्सली देत नव्हती, आणि त्यामुळेच ना आता तिला काय उत्तर द्यावी हे कळत नव्हतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायली कल्पनाच्या समोरच प्रियाला विचारत असते की काय गं, या सगळ्याबद्दल तू तर आमच्याशी कधीच काही बोलली नाही, अगं ती तुला काही विचारते, दे ना तिच्या प्रश्नांची उत्तरं असं देखील आता सायली म्हणत असते. त्यावर आता प्रिया त्या शैलाचा अपमान करते आणि म्हणत असते की अगं सायली, हिला ना जमणार नाही, कारण आहे ना ते कॉलेज खूप जास्त महागडं आहे, आणि हिला त्या महागड्या कॉलेजमध्ये थोडी ना एवढं सगळं करता येणार आहे, आणि म्हणूनच मला असं वाटलं. आणि तीही जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा आता हो हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, कॉलेज महागडं असेल, पण मी माझ्या परीनं शिकायचा प्रयत्न करीन, पण तुम्ही मला बरीच माहिती दिली, आणि अजून काही माहिती हवी असेल तर मी तुमच्याकडे नक्कीच विचारेन असंही शैला आता म्हणत असते. त्यावर आता प्रियाही म्हणत असते की ठीक आहे, पण आता तिकडनं प्रियाला पळायचं असतं, कारण
तिला आता निमित्त हवं असतं साडी बदली करायचं, पण आता तिला सांगितलं जातं अगं ती साडी सुकलेली सुद्धा आहे. कल्पना स्वतः ती साडी बघते, कारण तिला आता या प्रश्नांपासून छुटकारा हवा असतो आणि त्याचसाठी ती तिकडनं पळ काढायचा प्रयत्न करत असते. पण कल्पना तिला म्हणते की साडी सुकली, पण त्यापेक्षा एक काम कर, अस्मिता तिच्या नवऱ्याला कॉफी देऊन ये, कारण विमलने ती कॉफी तयार केलेली होती. मग प्रियाला तिकडनं सटकायला भेटत असतं. त्यातच तिची खूप जास्त मजा झालेली असते. ती म्हणते की ठीक आहे, कुठे ठेवली कॉफी मला सांगा, मी पटकन घेऊन जाते. मग आता इकडे विमल सांगते की मी किचनमध्ये कॉफी तयार करून ठेवलेली आहे आणि मग ती कॉफी लगेचच प्रिया घ्यायला जाते. मग इथे शैला जी आहे ती मात्र कल्पनाला सांगत असते की माझी आई दुपारपर्यंत येईल आणि मग बाळाला मसाज करेल, तुम्ही काही काळजी करूच नका. इकडे प्रिया कॉफीचे मग वगैरे घेऊन पोचलेली असते आणि जेव्हा कॉफीचे मग घेऊन ती बाहेर पोचलेली असताना तिकडनं आता सचिन जात असतो. तर सचिनला ती अडवायचा प्रयत्न करत असते आणि सचिनला म्हणत असते की कुठे चालला आहेस तू, अरे थांब ना, अरे थांब. आणि त्याच वेळेला ही कॉफी घेऊन जा, कारण एवढी कॉफी बनवलेली आहे. पण जे काही आता इकडे प्रियाचं गोडगोड वागणं असतं ना, त्यावर मात्र आता या सचिनला संशय आलेला असतो आणि सचिन जो आहे तो म्हणत असतो की तू बाकी घरात इतर लोकांना फसवू शकतेस, पण मला फसवू शकत नाही, मला माहिती आहे तुझी नाटकं सगळी काही, असं देखील तो आता डायरेक्टली तिला बोलत असतो. त्यावर प्रिया घाबरते. प्रिया विचार करते की ह्या साक्षीने माझ्याबद्दल ह्याला नेमकं काय काय सांगितलं असेल, असाच विचार ना तिच्या मनामध्ये आता येऊ लागलेला असतो आणि त्यामुळेच ना तिकडे तिकडे बघत असते. आणि तेव्हाच ती म्हणत असते की मला कळतं आहे की तू मला काय बोलू पाहतोयस, पण तुला एक सांगू का, खरं तर ना मला तुझ्यासोबत बोलायचं होतं, साक्षीला फोन करायचा आहे, साक्षीला तुझ्यासोबत बोलायचं आहे, तिच्याशी जरा बोलून घेतोस का, ठीक आहे दे तुझ्या फोनवरनं फोन लावून, कारण माझ्या फोनवरनं मी फोन लावणार नाही आहे, असंही सचिन म्हणतो. आणि मग सचिन प्रियाकडनं तिचा फोन घेतो आणि तिच्या फोनवरनंच साक्षीसोबत बोलत असतो. साक्षीला म्हणत असतो की काळजी करू नकोस, सगळं काही ओके आहे आणि तुला जर भीती वाटत असेल तर टेन्शन घेऊ नको, आपल्या प्लॅननुसार सगळं काही ब्युटिफुल चाललेलं आहे, असं देखील तो साक्षीला म्हणतो. माझी काळजी करू नको असं म्हणत फोन ठेवतो. त्यानंतर आता इकडे जी प्रिया असते ना, ती प्रिया मात्र आता त्याच्याकडनं पैसे मागत असते. प्रिया म्हणत असते की मी तुझं एवढं काम करून दिलं आहे तर मला पैसे दे. त्यावर तो म्हणतो की तू माझ्याकडनं पैसे मागतेस, ओ हो तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे, तुला माझ्याकडनं काही भेटणार नाही आहे, कारण मी काही पैसे वगैरे तुला देणार नाही, मला माहिती आहे, उलट तुलाच माझी गरज आहे, मी तुला काही मदत करत नाही आहे, असंही तो म्हणतो. आणि त्याचनंतर आता इकडे प्रिया चिडचिड करत असते. प्रिया म्हणते की बाहेरून जरी कॉल केला ना STDवरनं तरी ₹1 द्यायला लागतो आणि ह्याने माझ्या फोनवरनं बोलणं केलं तरी ह्याला काही फरक पडत नाही आहे. दुसरीकडे सायली आता बेडरूममध्ये गेलेली असते आणि तिने प्रतिमा आत्याला कॉल केलेला असतो. प्रतिमा आत्याला सायली म्हणत असते की बरं झालं प्रतिमा आत्या, तुम्हाला मी म्हटलं आणि तुम्ही लगेच ID कार्ड शोधून मला दिलं. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते की तू जे काही करतेस ना ते मला कळतं आहे, कारण मला असं वाटतं ना की आमच्या मुलीने देखील व्यवस्थित असायला हवं, तिने काय कोर्स केला या सगळ्याबद्दलची माहिती असायला हवी आणि मला ना तिच्याकडे बघून असं वाटतं आहे की तिने काही कोर्स वगैरे केलेला नाही आहे, असं सायली बोलते. पण आता हे ID कार्ड जे आहे ना तेच मला उपयोगी पडणार आहे, असं देखील सायलीचं म्हणणं असतं आणि सायली याबद्दल बोलत असते. आणि सायली जेव्हा हे सगळं काही सांगते ना, तेव्हा आता तिने ती म्हणजे स्पीकरला टाकून ते बघितलेलं सुद्धा असतं ते ID कार्ड, त्याच्यावर SH कॉलेज वगैरे लिहिलेलं असतं. ते ID कार्ड तिने खोटंसुद्धा बनवून घेतलेलं असतं या प्रियाने आणि त्यामुळेच ना सायलीला थोडा संशय येत असतो. सायली आता फोन ठेवते आणि ते ID कार्ड नीट बघत असते. ते ID कार्ड जेव्हा ती बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं हे बहुधा डुप्लिकेट आहे ID कार्ड आणि त्यामुळेच ना मग आता या सगळ्याचा शोध तर लावला पाहिजे. SH कॉलेज, आज तर तन्वीच्या बोलण्यावरनं आज असं वाटत होतं की ती या कॉलेजला गेलेलीच नाही आहे, तिच्या फॅशन डिझायनिंगचं ॲपसुद्धा माहीत नाही आहे, हे तिच्या बोलण्यावरनं डाऊटफुल्ली वाटत असतं. मग आपण जर या कॉलेजमध्ये जाऊन माहिती काढली किंवा आपण कॉल करून जरी विचारलं तरी आपल्या हाती बरेच पुरावे लागू शकतात, असं देखील आता सायली विचार करत असते. कारण सायलीला ना सध्या तरी बाहेर जाणं मुश्किल होतं, कारण तिला सचिनवर लक्ष ठेवायचं होतं, सचिन बाळाच्या बाबतीत काही चुकीचं करायला नको असंच सायलीला वाटत असतं आणि म्हणूनच सायली घरातूनच या सगळ्या गोष्टी हँडल करायचा प्रयत्न करत असते. इकडे अर्जुन जो आहे तो गाडीत बसतो. अर्जुनची चिडचिड होत असते, कारण माहिती त्याला कुठूनच भेटत नसते, त्यात त्याला आता रागराग येत असतो. चैतन्य म्हणत असतो की तुला झालंय काय, इतकी चिडचिड का करतोयस. मग आता चैतन्य त्याला समजावत असतो. तर अर्जुन जेव्हा गाडी काढत असतो तेव्हा अर्जुनच्या
गाडीसमोर एक मुलगा जो आहे तो फोनवर बोलत असतो, त्याचं लक्ष नसतं, त्याने मध्येच बाईक लावलेली असते. अर्जुन हॉर्न वाजवत असतो तरीसुद्धा त्याचं लक्ष नसतं. त्यामुळे अर्जुनचं डोकं सटकतं. अर्जुन लगेच गाडीतून उतरतो आणि त्याच्यासमोर उभ्या असलेल्या त्या माणसाला म्हणतो की तुला ऐकायला येत नाही आहे का, आणि त्याची कॉलर धरूनच त्याची गाडी बाजूला करत असतो. त्याबरोबर आता चैतन्य म्हणत असतो की हो अर्जुन जरा थांब, शांत हो. पण आता अर्जुनमध्ये आणि त्या माणसामध्ये थोडीशी भांडणं होणारच असतात, कारण अर्जुनला भडकलेला असतो आणि त्याच्या गाडीला हात वगैरे लावलेला असतो, त्याला बाजूला केलेलं असतं आणि त्यामुळेच ना तो म्हणत असतो की हे तुम्ही नीटही सांगू शकता, मग तुला मगाचपासून सांगतोय, तुला ऐकायला येत नाही आहे का, हॉर्न वाजवतो एवढे, गाडी बाजूला कर, गाडी बाजूला कर, पण नाही, तू गाडी बाजूलाच करत नाही आहे, मग मी काय करणार. इथे आता अर्जुन आणि त्याचसोबत त्या मुलामध्ये खूप जास्त भांडणं रंगलेली असतात आणि चैतन्याने अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो, कारण त्याच्यासाठी हे सगळं काही एकदमच नवीन होतं. इकडे आता कल्पना विचार करत असते. सायली म्हणत असते की काय झालं आहे आई. मग आता कल्पना म्हणते की खरं तर ना मी जे काही प्रकरण आपल्यासोबत झालेलं आहे, जे सचिनने आपल्याला फसवलं आहे, ते खरं तर मी सचिनच्या आईबाबांना सांगायचा प्रयत्न केला. खरं तर त्यांनासुद्धा ह्या गोष्टी माहिती नव्हत्या आणि जेव्हा त्यांना हे सगळं कळलं आहे तेव्हा त्यांनाही धक्का बसला आहे. खरंच ना हे सगळं किती अवघड होऊन बसलेलं आहेत ना, या सगळ्या गोष्टी आता खरं तर विचित्र वाटत आहेत. मग सायलीही म्हणते की मला तेच वाटतं की या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात आणि त्यामुळेच आता इकडे कल्पनासुद्धा थोडी टेन्शनमध्ये असते, कारण त्यांना असं वाटत असतं की ह्या सगळ्याला त्याच्या घरचे जबाबदार असतील, त्याच्या घरच्यांना माहिती असेल, पण या सगळ्या गोष्टी काही घरातल्यांना सुद्धा माहिती नसतात आणि त्यामुळेच ना आता कल्पना थोडी बेचैन झालेली असते. तेवढ्यात कल्पनाला फोन येतो प्रताप यांचा, म्हणून ती आता त्यांच्यासोबत बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता इकडनं सचिन जायला निघालेला असतो आणि सचिन जसं जायला निघाला हे समजतं, तसं मात्र सायली त्याला म्हणत असते की तुम्ही कुठे जाताय, मला जर तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर सायली वहिनी तुमचं काय माझ्याकडे काम बोला ना. त्यावर आता सायली त्याची उलट तपासणी करत असते आणि त्याला म्हणत असते की तुमची आणि त्याचसोबत त्या साक्षीची भेट कुठे झाली मला जरा सांगा, असंही म्हटलं जातं. दुसरीकडे आता पुढील भागात पाहायला मिळतं सायलीने आता HS कॉलेजला कॉल करून तिकडनं इन्फॉर्मेशन काढलेली असते की तुमच्या कॉलेजमध्ये तन्वी किल्लेदार नावाची मुलगी शिकली आहे का, पण मागील 3 वर्षांमध्ये तिचा कुठेही रेकॉर्ड सापडत नाही आणि त्यामुळे सायलीच्या हातात अजून एक पुरावा लागतो. सायली म्हणत असते की जेव्हा तुझी चारही बाजूने आम्ही कोंडी करू ना तेव्हाच तर खरी मजा येणार आहे, मग आता तेव्हा बघायचं आहे तू कुठून पळतेस ते, असंही आता सायली म्हणत असते. आणि त्यामुळेच ना आता सायली विचार करत असते की लवकरात लवकर हिचा पर्दाफाश करायचा. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.